नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सोन मराठी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कराड शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. कराड शहरासह तालुक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. मान्यवरांसह नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आकर्षक सजावट जयंती उत्सव समितीच्या वतीनं करण्यात आली होती. संपूर्ण परिसर विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात आला होता. जयंतीनिमित्त आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर तसेच कराडचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्यासह कराड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंके, त्याचबरोबर नगरसेवक आणि मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. जयंतीनिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन केलं. तरुणाईचा उत्साह आणि घोषणांनी वातावरण भारावून गेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आज देशभर साजरी करण्यात येत आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश लोकशाही मार्गाने गेला पाहिजे, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या देशाची घटना लिहिण्यात आली. या घटनेचा स्वीकार 26 जानेवारी 50 रोजी केल्यानंतर सातत्यानं आपण पाहिलं तर या राज्याचा, या देशाचा विकास हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेली घटना याच्या माध्यमातून झालेला आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका, दीनदलितांना, अल्पसंख्याकांना न्याय देण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब यांची होती आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून आज देशामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती झाली आहे. या 135व्या जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही अतिशय मनपूर्वक आदरांजली घालतो. विश्वरत्न जयंती आज साजरी होत्या. कराड शहर पंचक्रोशातील सर्व समाजातील बांधव अत्यंत उत्साहानं या मिरवणुकीचं आयोजन करत असतात, ह्या उत्सवाचं आयोजन करत असतात. खऱ्या अर्थानं हा लोकोत्सव असा पद्धतीने साजरा व्हायला लागलेला आहे. निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारावरती, त्यांनी दिलेल्या एक शिकवणीवरती आपण सर्वजण या ठिकाणी मार्गक्रमण करूया. निश्चितपणे त्यांच्या विचाराची पूर्ण समाजाला असेल, देशाला असेल, नव्हे संपूर्ण जगाला आज शिकवणीची गरज आहे. आणि येणाऱ्या या संपूर्ण आता जे काय चालल्या राजकीय परिस्थिती, जागतिक महायुद्धाची असेल, खऱ्या या शांततेची, या शिकवणीची गरज प्रकर्षानं आज संपूर्ण समाजाला जाणवते.